पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आणि हा लेप रोज लावा तुम्ही, म्हणजे तुम्हाला आराम मिळेल। लावाल ना? हो। काय मग बरं वाटतंय तुला? नाही म्हणजे लेप लावल्यानंतर आराम मिळाला? नाही म्हणतंय बोट। मग काय हवंय तुला? हा नाही म्हणजे काय केल्यावर आराम मिळेल? अच्छा अच्छा अच्छा, बरं बरं बरं। माझं बोट म्हणतंय एक छानशी स्माइल लागेलच तरच बरं वाटेल। अय्या प्रभा, तरी मला वाटलंच होतं की तू आधीच आलेला असशील। तुझी गाडीच दिसली नाही मला, अरे म्हणून मला वाटलं हा आलाच नाही। मग ठरवलं सरप्राईज देऊ आपण त्याला, पण तू आलाच नाही। मी खूप वाट पाहिली। ठीक आहे असू दे, मी तुला उद्या सरप्राईज देईन। ना उर्मी, हा तुला माहितीये का काय? त्यांच्या बोटाला लागलंय आणि खूप त्रास होतोय त्यांना। काय झालं प्रभास? कुठे लागलं आणि कसं लागलं? ताई तू मला आधी तरी सांगायचंस, मी येता औषधं आणली नसती का? अगं पुढचं तर ऐक ना। काय? त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना लेप आणि औषधाने बरं नाही वाटत। मग त्यांना एक छान गोड स्माइल हवंय। तू देतेस का त्यांना छानसं गोड स्माइल? म्हणजे त्यांना आराम मिळेल ना। प्रभास, स्माइल। नाही ना, अजिबात बाईक नाही चालवायची। अरे काही मी एवढं आराम करायचं, अरे पूर्ण उपचार झाले। अंकल यांचं काय चाललंय? मला कसं माहित असेल बाबा? प्रभास, हे काय चाललंय? काय करतोय? मी सांगते ना काय चाललंय। त्याचं काय आहे, त्यांच्या बोटासाठी एक खास पद्धतीची स्माइल थेरपी चालू आहे। म्हणजे त्यांना स्माइल मिळालं ना की त्यांना बरं वाटेल, असं त्यांचंच म्हणणं आहे। त्यामुळे उर्मी त्यांना छान गोड स्माइल देते। एक काम करा, माझ्या ना बरोबर फक्त म्हणा। अहो तुम्ही असे का उभे आहात? तुम्ही पण द्या ना त्यांना एक स्माइल, म्हणजे त्यांना लगेच बरं वाटेल। चला चला पटकन या। अंकल तुम्हीच या। मी कसं देऊ स्माइल? ए प्रवासा, काय अजब प्रकार सुरू आहे हा? नाही थोड्या वेळापूर्वी त्यांनीच सांगितलं। तेच म्हणाले होते। हो, तुम्ही पण एकेकाने पटकन एक स्माइल द्या। चला 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 पटकन एकेकाने स्माइल द्या। चला 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 चला। काय चला चला काय रिहर्सल नाही करायची? चला रिहर्सल करूया। नाही ऍक्च्युली ब्रो, ऍक्च्युली ना कॅश आणि खाखाला याला खूप वेळ आहे, सो लेट द स्माइल थेरपी कंटिन्यू। हो खूप वेळ आहे, खूप वेळ आहे। हो का? बर बर। हा इथे पण स्माइल्स आहेत, घ्या। बघ ना, ही चालेल? काय ही चालेल तुला? हा ही बेस्ट आहे, ही बेस्ट आहे। किंवा ही बघ, इकडे पण एक आहे बघ, उभा स्माइल। हा चालतीये का? वाटतेय का बरी? झालं का कमी दुखणं? आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे, जमाना है
पीछे पप्पा. उर्मी काय ग? हा काय नाही. हिला काय झालं? मामा रे काय झालं? अगं उर्मीला काय झालं? आज जरा जास्तच खुश दिसते नाही? हो रे, ती आज रिहर्सलला आली होती ना माझ्यासोबत. तिने आज जरा जास्तच आनंद घेतलाय रिहर्सलचा. अच्छा. आणि तू तू आनंद घेतलास की नाही रिहर्सलचा? तुला छान वाटलं की नाही? मामा रे खूप छान वाटतं. म्हणजे आपल्या आवडीची गोष्ट करताना इतका आनंद होतो ना. तुला सांगते, रिहर्सलला गेले ना की इतकी मजा येते. तिथे गेल्यावर वेळ कसा निघून जातो ना मला कळतच नाही. आणि अरे पहिल्या दिवशी ना इतकी गोंधळून गेले होते मी. मला गाणं जमेच ना. म्हणजे तिथल्या सगळ्यांनी पण इतका सांभाळून घ्यायचा प्रयत्न केला, पण तुला जमे ना? हो. मग काय, परत रिहर्सलला जाऊच नाही असंच वाटायला लागलं. पण मग आमच्या तिथले अंकल आहेत ना, त्यांनी एक युक्ती केली. तुला सांगते, त्यांनी अरे साक्षात विठ्ठलाची मूर्ती समोर आणून ठेवली आणि म्हणाले की आमच्यासाठी नाही यांच्यासाठी गा. आणि मग आमची वीणा तिच्या सख्यासाठी बेभान होऊन गाऊ लागली. छान. पण ते अंकल म्हणजे तिथल्या कोणाचे वडील तिथे येतात का रिहर्सलला? अरे नाही, अंकल म्हणजे आमच्यातलेच एक आहेत, पण आमच्यापेक्षा वयाने थोडे मोठे आहेत म्हणून सगळेजण त्यांना अंकल म्हणतात. हो, पण त्यांचं खरं नाव प्रवीण आहे. आणि गंमत म्हणजे तिथे जवळपास सगळ्यांना टोपण नाव आहेत. म्हणजे एकीला तर सगळे उभाडोसा म्हणतात. काय? उभाडोसा? हो. अरे हे कसलं टोपण नाव आहे? तीच तर गंमत आहे. म्हणजे तिचं खरं नाव संचिता आहे आणि जी दुसरी आहे ना तिचं नाव गोजिरी आहे, पण तिला सगळे खाखा म्हणतात. आणि जी तिसरी आहे तिचं नाव करिश्मा आहे, पण तिला कॅश म्हणतात. खाखा, कॅश, उभाड, काय आहे सगळं? आणि तुझं तिथलं टोपण नाव काय? नाही, मला तरी अजून सगळे वीणाच म्हणतात. तसं अजय नावाचा एक मुलगा आहे, त्याला पण सगळे अजयच म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा जो लीडर आहे त्याचं नाव वीणा. हो बाबा आले. ए मामा, बाबा बोलवतायत, मी येतेच. ये तू, पण अशीच आनंदी आणि हसत राहा. तुझी जी छानशी स्माईल आहे ना, ती जरी तू मला दिलीस ना तरी ही जखम लगेच बरी होऊन जाईल. माझा बोट म्हणतंय एक छानशी स्माईल लागेलच. काय ग, कुठे हरवलीस? अरे काही नाही मामा, कुठे नाही. वीणा. हो बाबा आलेच. ए मामा येते मी. पांडुरंगा, या पोरीच्या चेहऱ्यावरचं हसू असंच कायम ठेव. आणि हिला कोणाची नजर लागू देऊ नकोस. अमेरिका. हाँ, अमेरिका. साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिका कुठे? किती बारीक आहे. हा, मिळालं. साऊथ आफ्रिका मिळालं. अजून दुबई. दुबई. ठरलं का डेस्टिनेशन? काय? कुठलं डेस्टिनेशन ठरवलंयस मीरच्या लग्नासाठी? म्हणजे मला काही कळलं नाही. मला वाटत होतं मिहीर आतापर्यंत फक्त माझ्यापासून गोष्टी लपवतो, पण आता हेही कळलं की तुझ्यापासूनही गोष्टी लपवत होतो. हे बघा वंस, जे काही बोलायचं आहे ना ते स्पष्टपणे बोला. उगाच टोमणे मारायची गरज नाहीये. ठीक आहे, स्पष्टच सांगते. तन्वी आणि मिहीरचा डेस्टिनेशन मॅरेजचा प्लॅन सुरू आहे. कालच म्हणाला मला तो, आणि त्याचा माज बघता
मला असं वाटतंय तो भारताबाहेरच लग्न करेल आणि त्यासाठी खूप पैसे लागतात. कुठून येणार आहेत एवढे पैसे? कुठून येणार म्हणजे काय? एवढा मोठा बिझनेस आहे आपला आणि त्यात आमचाही वाटा आहे, त्यामुळे लग्नाचा खर्च निघूच शकतो त्यातून. पॅरिस. हो वंस. सुनील कुलथरकर, प्रवीण कुलकर्णी, हेमंत जाधव, हेमजीत चौधरी, हे तर सगळे आमचे जुने क्लायंट्स आहेत. आणि ज्याच्यावर मार्क केलेत ते आमचे रायव्हल्स. शैलेश, मिहीर, काय झालं? ओरडेल काय? काय चिडलीस का एवढी? हे काय आहे? काय आहे हे? योगिनीने तिच्या कामासाठी हा पेपर बाहेर आणला नसता ना तर मला हे कळलंच नसतं. या पेपर मध्ये आपल्या क्लायंटची लिस्ट आहे, अशा क्लायंटची लिस्ट आहे ज्यांचं आपल्याशी पटत नाही आणि काही क्लायंट्सवर मार्क पण केलेले आहेत. काय आहे सगळं? काय चाललंय तुम्हा दोघांचं? कसलं प्लॅनिंग सुरू आहे? ज्या बिझनेस मधनं पैसे कमवता त्याच बिझनेसची वाट लावायची ठरवली का दोघांनी? एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, कंपनीत कुठल्याही प्रकारचा फ्रॉड करण्याचा प्रयत्न केलात ना तर आयुष्यभर खडी पोडायला लावीन तुम्हाला. वीर, मला चांगलंच माहिती आहे ही जी सगळी लिस्ट काढली आहे त्या मागे शैलेशचं डोकं अजिबात नाहीये. हे तू केलंस, तू. आणि माझ्या नजरेतनं कुठलीही गोष्ट सुटत नाही. सो तू कुठलंही वेडवाकडं काम केलंस तर त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल तुला, ज्याचा कधी विचारही केला नसशील तू. माइंड इट. दादू, मी तुझ्यासाठी एकदम स्ट्रॉंग कॉफी घेऊन आली. थँक्यू. ती पटकन पी, मग आपण एकत्र रिहर्सल हॉलला जातोय. मला वीणाला भेटायचंय. मिकी यार, पुन्हा सुरू झालं तुझं. दिस इज नॉट फेअर यार दादू. हे बघ. काय रे, काय झालं? बघू. काही नाही ग, थोडस लागलंय. अरे लागलंय तर मग डॉक्टरांकडे जा ना. एक मिनिट, हा लेप कोणी दिला तुला? जिने जखम दिली. म्हणजे कोणी? वीणा. हो, वीणाने दिला का लेप? म्हणजे तिने तुझ्यासाठी बँड जॉईन केला, आता ती तुझी काळजी पण घेतीये. किती गोड. मिकी, चुकीचे अर्थ काढण्यात ना तुझा हात कुणीही धरू शकत नाही बरं का. थँक्यू.
थँक्यू काय, हे असं काही झालेलं नाहीये. एकतर ना तिच्यामुळेच लागलंय मला. त्याचा ना तिला गिल्ट आला म्हणून तिने हा लेप दिला, कळलं? सो क्यूट. मिकी क्यूट काय क्यूट नाही, हा लेप दिला तर ठीक आहे, पण मिकी मी तिला ना साधं स्माइल द्यायला सांगितलं यार, तर ते देण्यासाठी 1000 नखरे करत होती ती मुलगी. बरोबरच आहे तिचं. काय मिकी, काय बरोबर काय बरोबर? हा, तुम्ही लोकांनी एवढ्या उचापत्या केल्या, रागवणारच ना ती, मग कशी येईल स्माईल? मिकी तुला तुझा भाऊ वेडा वाटतो? येस. येस काय येस? तुला वाटतं मी प्रयत्न नाही केले? मिकी मी ना 1000 वेळा प्रयत्न करून बघितले, पण नाही. तू ना मॅजिकल प्रयत्न नशील केला. तो जर केला असतास ना, वीणाच्या चेहऱ्यावर 100% स्माईल आलं असतं. मिकी मॅडम जरा सांगता का काय असतं हे मॅजिकल प्रयत्न? टोमणे नको मारूस, ते ना खूप स्पेशल असतं. थांब मी तुला आयडिया देते. हे बघ, मिकी यू स्मार्टी. आय नो. हे मिकी पण म्हणजे खरंच हे होईल ना वर्क? ऑब्विसली. नेव्हर डाऊट ऑन मिहिका सदावर्ते. आली मोठी, लगेच काम सुरू करूया. येस. उतरा ताई सावकाश. ए चिका चिका चिका, लक्षात नाहीये का तुला आपलं काय ठरलंय? चल, मी देणार पैसे. थांबा, हे घ्या. हा चला ताई चल. उर्मी, अगं आज तुला महत्वाचा कॉल वगैरे नाहीये का? अगं काल नाही का तुला एक कामाचा कॉल करायचा होता म्हणून तू इथे थांबली होतीस, आम्ही पुढे गेलो होतो. मग नाही 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 नाही, तसं काही नाहीये आज. उलट आज मला लवकरच जायचंय. कधी एकदा प्रभासला बघते असं झालंय. ए ताई, किती तास झाले ना मी प्रभासला बघून. चल 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 लवकर चला. वीणा ऐक ना, अगं माझं ना इथे एक महत्वाचं काम आहे, तू येतेस का माझ्यासोबत? आपण पटकन जाऊन येऊया. हा उर्मी, एक काम कर, तू पुढे हो रिहर्सल हॉलला जा. हा मी एकटी? प्रभास वाट बघत असेल ना तुझी. अय्या हो की. हो हो हो, लगेच जाते मी, लगेच जाते. तुम्ही या, सावकाश घेऊन जा ताईला. हो, हो. बाय बाय. बाय. शिका ग, इथे कुठे काम आहे तुझं? सांगते, तू चल ना माझ्यासोबत. अगं पण रिहर्सलला जायला उशीर होतोय आपल्याला. अगं नाही होणार, तू चल माझ्यासोबत. चल सावकाश. शिका ग, इथे का आणलंस? काय काम आहे? सांगते, तू धीर धर ना जरा. प्रभास, अरे तू इथे एकटाच काय करतोयस? काही नाही. प्रभास, प्रभास, अरे तुझ्या हाताला काय झालं? काही नाही झालं. हा काय झालं सांगा ना. हा काही नाही झालंय. काय झालंय? ते लेप लावल्यामुळे. लेप लावल्यामुळे? लेप लावल्यामुळे जळजळ होतीये का? हो. फोड आलाय? हो ना, खूप मोठा. खूप दुखतंय का तुम्हाला? हो, खूप दुखतंय. हो, खूप दुखतंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही हाताची मूठ सैल करा. नाही 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 नाही. अहो नाही, काय आपल्याला कळेल सूज किती आली आहे किती नाही. अहो बघू द्या ना. नाही 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 वीणा, प्लीज, खूप दुखतंय. दाखवा म्हणतेय ना, दाखवा इकडे. ओरडू नकोस ना, ऑलरेडी दुखतंय. सॉरी. बघा ना काय झालंय बोटाला. लेप लावून सुद्धा फुगूनच बसलंय, ते पण एका छोट्याशा स्माइल साठी. बघा. खूप हट्टी आहात ना तुम्ही. जिद्दी.